वहिनी 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 प्लीज प्लीज असं नका बोलू वहिनी. मला मान्य आहे मी चुकीचं वागलो तुमच्याशी आणि याच गोष्टीचं ओझं घेऊन गेले कित्येक दिवस मी जगतोय असंच. हीच गोष्ट मला आतल्यात खातीये की मी चुकतोय, माझ्यामुळे तुमचा संसार उद्ध्वस्त होतोय. पण मी नाही सांभाळू शकलो स्वतःला. मी नाही देते स्पष्टीकरण कुठलंही तुम्हाला. माझ्याकडे स्पष्टीकरण देण्यासारखंच काही नाहीये. तुमच्याशी जे काही वागलो त्यानंतर मी तुमची माफी मागण्याच्याही लायकीचा नाहीये. तुम्ही प्लीज सांगा मी काय करू. खूप चुकीचं वागलो तुमच्याशी, काय करू. अरे ह्याची साथ दे श्रेयस. बाबा नमस्कार. अगं कितीदा काळजी. तुम्ही पण काळजी घ्या. औषध गोळ्या व्यवस्थित घेत जा. अगदी आणि अगदी पण वेळेत. तू स्वतःकडे लक्ष दे. रेवती लक्ष ठेवा. चला 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 उशीर होत. चला चल येतो. हा काळजी घे. बस फोन करा हा बाबा. चला बाय. हो. चलो भाऊ. फोन करा. आज आई बाबा अचानक गेले नागपूरला. हो बाबांचं थोडं काम होतं आणि ते केसचंही काम आहे आणि तिकडचं घर बंद बंदच होतं म्हणून आई म्हणायला मी पण येते म्हणून. अच्छा, म्हणजे आता घरात तुम्ही तिघच, अथर्व, तू आणि गुरुनाथ. त्याला माहितीये ना आई बाबा नागपूरला गेलेत ते. माहित नसायला काय झालं, घरातच आहेत की आता. घरात येतो मग आई बाबांना सोडायला का नाही गेला. त्यांचे कॉन कॉल सुरू आहेत ना म्हणून नाही आले. म्हणून आई बाबांना टॅक्सीनच जायला लागलं. आता तर काय रान मोकळच आहे त्याला. आई बाबा असतानाही होतच की. राधिका, मला असं वाटतं ना तू आई बाबांना आधीच सांगायला हवं होतं सगळं. त्याने काय फरक पडला असता. नाही, आई बाबांना यांची चूक कळण्यापेक्षा यांना स्वतःची चूक कळणं जास्त महत्वाचं नाही का. जाऊ दे. रेवती, आई बाबा नाहीयेत ना तोपर्यंत एक काम मी आधी करणार. कुठलं काम. जे लोक मला सांगत होते का हे आणि शन्या पुन्हा भेटतात, एकमेकांच्या बरोबर आहेत, यांनी ज्यांना ज्यांना खोटं पाडलं ना, म्हणजे महाजनी काका, नानाजी, नानीजी, सगळ्यांची मी माफी मागणार. राधिका, तू उगाच गिल्ट घेऊ नकोस या सगळ्याचा. महाजनी काका, नाना नानी कोणाचाही राग नाहीये तुझ्यावर. रेवती, हा त्यांच्या मनाचा मोठेपण आहे. पण नाही, त्यांच्याशी बोलल्याशिवाय, त्यांची माफी मागितल्याशिवाय मला नाही शांतता मिळणार. मी हे करणारच आहे. या सगळ्यांची माफी मागणार आणि जे यांच्या बरोबर होते त्यांना धडा शिकवणार. त्यातलं पहिलं काम कालच मी केलं. काय. काल श्रेयसला भेटले. त्याला सांगितलं का हे आणि शन्या अजूनही बरोबर आहेत, हे मला सगळं कळलेलं आहे. त्यामुळे हे प्रमोशन वगैरे हे असं दुसऱ्याशी वाईट वागून नको त्या माणसाला मदत करून मिळणार नाहीये तुला. गुरुनाथ किती वापर करून घेतो ना सगळ्यांचा स्वतःच्या फायद्यासाठी. तेच तर. पण रेवती, श्रेयस चांगलाय ग. त्याला खूप वाईट वाटलं, सॉरी पण म्हणाला मला. पण रेवती, आता माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे आणि त्यासाठी मी श्रेयसला हाताशी धरणार. म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू. समजून घे ना यार. काय समजून घे, येते ना प्लीज प्लीज.
वेडीस का आता राधिका आई बाबांना सोडायला म्हणून खाली गेलीये, ती कुठल्याही क्षणी परत येईल, तिने पाहिलं तर प्रॉब्लेम होईल यार. नको येते ना प्लीज आले 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 प्लीज ऐक ना, चल. काय कशाने तुझा पण कॉल चालू आहे का? Yes, I'll definitely come to that meeting. Yeah, sure, why not? एक सेकंड, मी काही बोलत नव्हतो तिच्याशी. मी कुठे काय म्हणून राहिले का तुम्ही तिच्याशी बोलत होतात म्हणून? हे मला माहिती आहे ना, तुमचं ऑफिसचं काम चालू होतं ना, हो ऑफिसचं चाललंय ना. म्हणून तर तुम्ही खाली आई बाबांना सोडायला येऊ शकला नाही. या चहा मांडतीये. बा मगापासून हा चहा ठेवलाय, घ्या. काहून नाही हो घेतला? आता आई बाबा नाहीत तर एकदम सुन सुन वाटेल मला. घरची बडबड, आईंची बडबड, बाबांचा चहा चहा. आता काही नाही, मला तर बिलकुल करमणार नाही. मला एकदम बरं वाटतंय. अहो, असं काय बोलून राहिलात? नाही अगं, मी अशासाठी म्हणत होतो की आपल्याला प्रायव्हसी मिळेल ना. कसली आली आहे प्रायव्हसी? मला भरपूर काम आहे. मी आई बाबांना लवकरच बोलवून घेणार आहे. कशाला पण मी आलो आवरून. श्रेयसला फोन करून पाहते. हॅलो श्रेयस, कुठेस? खाली येतं, वर ये ना. मग मी कधीची वाट पाहून राहिले. हो ये लवकर. राधिका चल ग, निघतो मी. हा डबा तुम्ही हे घेतलं का? रुमाल घेतला? रुमाल घेतला. हो. मोबाईल घेतला ना? हा मोबाईल घेतला. हो. मोबाईलचा चार्जर? हो राधिका, घेतला. आणि नसला तरी ऑफिस मध्ये असतो दुसरा चार्जर. लॅपटॉप घेतला का? लॅपटॉप हो राधिका, घेतलंय. चार्जर घेतलं ना? राधिका घेतलंय सगळं. हा चल येतो मी. लोणचं राहिलं द्यायचं. ए अगं नको, आता लोणचं घाई आहे मला. अहो, असं कसं? थेपले दिलेत ना, थेपल्या बरोबर लोणचं लागतच ना. थांबा देते तुम्हाला. अगं राधिका नको उगीच लोणचं, उशीर होतोय मला. राधिका अगं चल ना, उशीर होतोय ग.